कंधारमध्ये पाणी टंचाई तीव्र आंदोलनाचा इशारा। नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लिंबोटी येथील योजनेत वारंवार अडथळे निर्माण होत असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तसेच मुक्ताईनगर येथील जलकुंभात काही विघ्न संतोषी व्यक्तींनी दगड व पाईप टाकल्यामुळे पाणी पुरवठा काही दिवस ठप्प झाला होता। दुरुस्ती झाल्यानंतर ही लिंबोटी योजनेतील अडथळ्यांमुळे समस्या कायम आहे। त्यामुळे जलकुंभाची साठवण क्षमता वाढवून पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमच सोडवावा आणि अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषद व स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी नांदेड प्रतिनिधी उत्तम चव्हाण यांचा रिपोर्ट। नगरपालिकेच्या या अशा खोडसाळ पाणी पुरवठा वीज खंडित केल्या त्या संदर्भात आज आम्ही मुक्ताईनगर येथील वार्ड क्रमांक 10चे काही प्रतिष्ठित नागरिक आमच्या वार्डातल्या काही समस्या घेऊन आणि निवेदन देण्यासाठी आम्ही संदीप भोळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटलो। आमच्या बऱ्याचशा काही गोष्टीवर चर्चा झाली। आमच्या या वार्ड नंबरमध्ये वीज खंडित होते, नाल्या सफाया होत नाहीत, परत रोड सफाया होत नाही, त्याचबरोबर पाणी समन्यायी वाटप होत नाही, पाणी 3-3, 4-4 दिवस मिळत नाही, प्लास्टिकचे गतिरोधक नाहीत। अशा प्रकारच्या अनेक समस्या आम्ही आज त्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या। माळरान असल्याने कुठे जास्त तर कुठे हवा नळास येते। वीज खंडित असल्यास तर काही खरं नाही, म्हणून पाणी वेळेवर येत नाही, बरोबर येत नाही। 5 ते 8 दिवस आड पाणी येत आहे। 200 रुपये नळपट्टी आकारली जाते, पण त्यात 2 दिवसाआड पाणी येते। 2 दिवसात पाणी आल्यावर त्यात वीज खंडित होते। वीज खंडित झाल्यावर तर काही खरंच नाही, पाणी उशाला कोरड कशाला अशी अवस्था झाली आहे नगरपालिकेची। काय करावं काही सुचत नाही।